गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या गावाजवळ असलेल्या वडद तलावानं तळ गाठला, शिवाय परिसरातील विहिरी, बोर पूर्णपणे कोरडे पडलेत। तर जलजीवन मिशन योजनेचं पाणी देखील गावात मिळत नसल्यानं गावकऱ्यांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागते। आमच्या इथं पाण्याची अजिबात सुविधा नाहीये, विहिरीला पण पाणी नाहीये आणि खूप परेशानी होते। आम्हाला मुलांना वगैरे शिकवायचं सोडून आम्ही त्या मुलांना हेच पाणीच आणण्यात आम्ही व्यस्त राहतो। पाण्याची आमच्या इथे काहीच सुविधा नाहीये। वापरण्याचं पाण्याचं काय होतं? वापरण्याचंही नाही सर आणि पिण्याचंही नाही। बरं. खूप लांब जाऊन आम्हाला 1-1, 2-2 किलोमीटर लांब जाऊन आम्ही पाण्याची हे करत असतो। त्याच्यातच चाललाय आमचा दिवस सगळा, पाणी आणण्यातच। लेकरांच्या अंघोळीच्या वापरायच्या पाण्याचं कसं मग आता? ते 1-2 दिवसालाच आता पाणी खूप लांबून आणायचं सर आणि त्यांनी आंघोळ घालायचे आणि मग ते आंघोळीचं उरलेलंच पाणी असं त्याने साफसफाई करायची, घर वगैरे पुसायचं, त्याने त्याच पाण्याचा वापर करायचा। आमची एक मागणी आहे सर, आता हे खूप अवघड महिना आहे, मे महिना, आम्हाला आता त्वरित लवकरात लवकर हे चालू करा, टँकर चालू करा। जानेवारी पासून पाणी नाही, बरं, पियाचं देखील पाणी नाही आणि सांडा आंबडीचं तर आम्ही 2-2, 3-3 दिवस आंघोळीच पटत नाहीत आम्हाला पाणी करायला। बरं. आणि माग एक दिवस मंडळ अधिकारी आल्या होत्या, ठराव नेला त्यांनी, 2 महिने झाले, तेव्हापासून त्या ठरावाची काही अंमलबजावणी झालेली नाही। बरं. मी एक दिवस भेटलो होतो मंडळ अधिकाऱ्याला, त्यांनी सांगितलं की वरच्या अधिकाऱ्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही। अंघोळीचं वगैरे कसं वापरायच्या पाण्याचं काय? आंघोळीच्या पाण्याचं सर आता 2-2, 3-3 दिवस आम्ही आंघोळीच करत नाही। कशानं करणार? पाणी नसेल तर का आंघोळी करणार? बरं, काय मागणी काय आता? मागणी आमची आता शासनानं तातडीनं म्हणजे एकदम मदत करावी आम्हाला, पाण्याची टँकर पाठवून द्यावं। जानेवारी पासून पाणी नाही आमच्या इथे। बरं. पियाची लई परेशानी पाण्याची, विहिरी सगळ्या कोरड्या आहेत। हो. अशीच काहीशी परिस्थिती सध्या रायगड जिल्ह्यातही पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये